राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. खरं म्हणजे विषय फार गंभीर आहे. यावर विविध लोकांनी आपली वेळोवेळी मतं मांडलेली आहेत. पण मला असं वाटतं की वारसदार हा आपल्या जायजादीचा नेमताना रक्ताचा नेमावा, पण विचाराचा वारसदार नेमताना मात्र तिथं रक्ताचा विचार करू नये, तिथं कर्तृत्वाचा विचार केला पाहिजे. आणि याचा विचार न केल्यामुळे जे काही पक्ष आज दुर्गतीला पोहोचले आहेत त्याचं एकमेव कारण पुत्रमोह, रक्ताचा मोह. खरं म्हणजे पुत्रमोह हा गुरु द्रोणाचार्याला सुद्धा सुटला नाही. गुरु द्रोणाचार्य कौरव पांडवाचे गुरु होते. ते सोबत आपल्या मुलाला अश्वत्थामालाही त्या गुरुकुलमध्ये शिकवायचे. पण शेवटी बापच. आणि त्या गुरुकुलामध्ये कौरव पांडव हे रोज सकाळी नदीहून पाणी आश्रमात आणायचे. पाणी आणताना या सगळ्या कौरव पांडवांना लहान तोंडाचं भांडं दिलं जायचं आणि अश्वत्थामाला मोठ्या तोंडाचं भांडं दिलं जायचं. मोठ्या तोंडाचं भांडं असल्यामुळं अश्वत्थामा नदीहून लवकर पाणी भरून आश्रमात यायचा. इतर पांडवांना आणि कौरवाला यायला वेळ लागायचा. आणि तेवढ्या वेळातच गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या पुत्राला मोहापोटी नारायण अस्त्र शिकवलं. ही गोष्ट ज्यावेळेस अर्जुनाच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी मग गुरु द्रोणाचार्यावर दबाव आणून ते नारायण अस्त्र शिकलं. आता हे सांगण्याचं कारण असं आहे, या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अशी व्यक्ती आहेत ज्यांना कुठलाही राजकीय पार्श्वभूमी फारशी नव्हती, पण त्यांनी एक प्रादेशिक पक्ष उभा केला, तो भरभराटीला आणला. पण पुत्रमोहापोटी, रक्तमोहापोटी त्यांनी वारस नेमताना चुकीचे वारस नेमल्यामुळे अल्पावधीत हे पक्ष रसातळाला गेले. याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी, स्वर्गवासी बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना. खरं म्हणजे बाळासाहेबांना राजकीय तशी पार्श्वभूमी काहीही नाही, पण लोकांनीच बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी बहाल केली होती. कोणत्या विद्यापीठातून त्यांना मिळालेली नव्हती. आणि बाळासाहेबाच्या नंतर ती पदवी कुणाला लोकांनी दिलीसुद्धा नाही. तिकडे बंगालमध्ये ममता दीदी ज्या कम्युनिस्ट पार्टीशी लढा देऊन आपला पक्ष उभा केला, तळागाळापर्यंत पोहोचवला, त्या पक्षाला 15 वर्षातच घर लागली आणि त्याचा उतरणीचा काळ, त्याचा वाईट काळ सुरू झाला. आज TMCच्या नेत्याला गल्लोगल्ली लोक अंडे दगड चपला मारतात. केवळ आणि केवळ आपल्या भावाच्या मुलाला नेतृत्व दिलं त्याचा हा परिणाम आहे. म्हणून वैयक्तिक जायजादीचा वारसा नेमताना जरी आपण रक्ताच्या नात्याचा विचार केला तरी वैचारिक वारसा नेमताना खूप काळजीपूर्वक तो निवडला पाहिजे. ही खूप मोठी लोक आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब असू द्या किंवा माननीय शरद पवार असू द्या, ही खूप मोठी लोक आहेत. पण यांच्याकडून सुद्धा ही चूक झाली. आणि काय झाला परिणाम त्याचा? आज एकेकाळी ज्या पक्षाचा महाराष्ट्रभर गवगवा होता, ज्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी हे सांगितलं की बाबरी मस्जिद पाडताना जर माझा तिथं शिवसैनिक असेल तर याचा मला अभिमान आहे, आज त्याच पक्षातला त्यांचाच वारस काय म्हणतो, जे राम राम म्हणतात त्यांना मी हरामखोर म्हणतो. त्यांना मी हरामखोर म्हणतो जे राम राम म्हणतात. ही गती का आली? हे वारस कर्तव्य शून्य आहेत. यांना सहजासहजी सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. याच्यासाठी यांना कष्ट करावे लागले नाहीत. मग स्वाभाविकच एक अहंकार, एक उद्दामपणा, एक बेफिक्री
ही सगळी त्यांच्यात आलेली आहे. मला सांगा, पवारसाहेब आजही या वयात जे फिरतात ते तरुण माणसाला सुद्धा शक्य होत नाही. फार कमी महाराष्ट्रातले लोक असे होते की ज्यांना महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक तालुका आणि प्रत्येक तालुक्यातल्या महत्त्वाच्या गावातील महत्त्वाच्या कार्यकर्त्याची नावानिशी ओळख असणारे केवळ शरद पवारच आहेत. त्यांच्या जवळपास पोहोचणारे स्वर्गवासी मुंडे आहेत, संघटनात्मक दृष्टीने स्वर्गवासी प्रमोद महाजन होते, तसे बाळासाहेब होते. बाळासाहेबाकडे पाहिलं की लोकांना आपण एका देवाला भेटलोत ही अनुभूती व्हायची. शरद पवार साहेबांचं सुद्धा तसंच होतं. पण या सगळ्यांचं पुत्रमोह पुत्रीमोह पोटी हे पक्ष राहिले नसून एक आता गट म्हणून शिल्लक आहेत. अस्तित्वाची धरपड करतायत हे लोक. तसंच ममता बॅनर्जीनं झालं. 15 वर्षात अनिर्बंध सत्ता ज्या महिलेनं उपभोगली त्याच महिलेला तिच्याच पक्षाच्या अध्यक्षपदावरून काढण्याचं कारस्थान रचलं गेलं. ही फार मोठी शोकांतिका आहे. हा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. वैयक्तिक जीवनात सुद्धा जर वारस चांगला नाही मिळाला तर काय हाल होतात परिवाराचे. वारस चांगल्या मिळाल्यावर काय भरभराट होती परिवाराची हे सुद्धा पाहिजे. तसंच पक्षाचं आहे. त्याच्यामुळे विचाराचा वारस नेमताना रक्ताचाच विचार केला पाहिजे असं नाही. मी अत्यंत सामान्य माणूस आहे, याच्यातले काही चटके मी सुद्धा भोगलेले आहेत. पण मला असं वाटतं की विचाराचा वारस निवडताना रक्तापेक्षा विचाराचा महत्त्व दिलं पाहिजे. जोही आपला विचार पुढे घेऊन जाईल अशाच्याच हातात नेतृत्व दिलं पाहिजे. नसता तुमच्या नेमलेल्या वारसाच्या हातून पक्षही जातो, नेतृत्वही जातं आणि मग श्रीमंतीचं वारं अंगावून गेलं तरी तो तोरा जात नाही. आणि त्या तोऱ्याच्या नादात हे वारस वाहीलपणे वागतात, वाह्यातपणे वागतात आणि अधिकाधिक रसाळ तळाला जातात. हा इतिहास आहे, हे वर्तमान आहे, हे नाकारून चालणारे नाही. धन्यवाद.